नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या YouTube चॅनल वरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे, ही मी स्वामी चरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्या उपायाने तुम्हाला नक्की फायदा होईल। घरात शांतता राहावी यासाठी आज आपण काही सेवा करणार आहोत। त्या सेवेमुळे तुमच्या घरात शांतता राहील। तर तुमच्या घरामध्ये ही भांडणं होत असेल तर तुम्ही ही छोटीशी सेवा करा, त्याने तुम्हाला नक्की फायदा मिळेल। प्रत्येक व्यक्तीस वाटे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती राहावी, घरात कटकट भांडणं होऊ नये। तुमच्याही घरात सतत भांडणं होत असेल व सतत दुःखी राहत असेल कोणी, असे जर तुमच्या घरात कोणी करत असेल तर त्यांच्या नावाने तुम्ही ही सेवा करू शकतात। आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा आपल्या प्रत्येक व्यक्तीस मध्ये सुख शांत आनंदाचे काही क्षण मिळावेत, त्यासाठी आज आपण घरात शांतता राहण्यासाठी तुम्हाला एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा आहे। शेंडी देवाकडे करायची व रोज संध्याकाळी सकाळी त्यावर एक कापुराची वडी ठेवून जाळायची आहे। कापूर जाळत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, गायत्री मंत्राचा पण जप करायचा आहे। हा उपाय तुम्ही दर पौर्णिमा व दर अमावस्येला करू शकतात। जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा। असे उपाय तुम्हाला जोपर्यंत घरात शांतता वाटत नाही, तुमचे घरामधले जे भांडणं होत असेल ते थांबत नाही, तोपर्यंत तुम्हाला ही सेवा मनोभावे करायची आहे। परत एकदा सेवा सांगते मी तुम्हाला। नारळ चांगला सोलून घ्यायचा, एकदम एकही त्याच्यावर असं शेंड्या ठेवायच्या नाही। आपल्याला त्याच्यावर कापूर जाळायचा आहे, त्यामुळे नारळावर जर शेंड्या असल्या तर तो जळू शकतो। तर तुम्हाला एकदम नारळ असा चोपडा सोलून घ्यायचा आहे, फक्त त्याला एक शेंडी राहील असा देवाकडं करायसाठी थोडीशी शेंडी ठेवायची आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक कापुराची वडी जाळत तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र व गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे। दर पौर्णिमा व अमावस्येला तुम्हाला ही सेवा करायची आहे। या सेवेमुळे तुमच्या घरामधले भांडणं, चिडचिडपणा, रागवणं या सगळ्या गोष्टींवर फरक पडेल। हळूहळू या गोष्टी तुम्हाला फरक जाणवेल। असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।